नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी नोकरी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। नाबार्ड भरती राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 108 जागांची मित्रांनो भरती सुटलेली आहे नाबार्डमध्ये। बघा, जाहिरात क्रमांक आहे 03 ऑफिस अटेंडंट 2024-25 म्हणजे ऑफिस अटेंडंटची भरती आहे। तर या भरतीमध्ये टोटल जागा आहेत 108 या जागा आहेत। त्याचप्रमाणे बघू नक्की महाराष्ट्रासाठी टोटल त्यांनी 35 जागा दिलेल्या आपल्याला। तसेच महाराष्ट्रासाठी 35 जागा आहेत। तर ओपन कॅटेगरीसाठी 10 जागा आहेत, एसटी कॅटेगरीसाठी 8 जागा आहेत, तसेच ओबीसी कॅटेगरीसाठी 14 जागा, ईडब्ल्यूएस साठी 3 जागा, एसटीसाठी 8 जागा। तर अशा टोटल बघा महाराष्ट्रासाठी 35 जागा आहेत। तर आता आपण पदाचे नाव व तपशील पाहू। तर पदाचे नाव आहे ऑफिस अटेंडंट ग्रुप सी। तर ऑफिस अटेंडंट ग्रुप सी हे पद आहे बघा। तर या पदाकरिता शैक्षणिक पात्रता बघा 10वी उत्तीर्ण। तर या 10वी उत्तीर्ण असलं तरी आपल्याला फॉर्म भरता येतो या पदासाठी। त्यानंतर आता वयाची अट 1 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 30 वर्ष ही ओपन कॅटेगरीसाठी आहे बघा। तसंच SC ST 5 वर्ष सूट आहे, ओबीसी साठी 3 वर्ष सूट दिलेली आहे। तर ओपन 30 पर्यंत आपण फॉर्म भरू शकतो आणि ST साठी 35 वर्ष, तर ओबीसी साठी 33 वर्षापर्यंत आपण फॉर्म भरू शकतो। तर आता नोकरीचं ठिकाण राहणार आहे, ते नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारतामध्ये राहील। त्याचपर्यंत परीक्षा शुल्क म्हणजे परीक्षेची फी किती राहणार आहे, तर जनरल आणि ओबीसी साठी 450 रुपये राहील। SC ST PW आणि एक्स असेल तर 400 रुपये परीक्षेची फी राहील। तर आता आपण बघू परीक्षेचा अभ्यासक्रम कसा आहे, म्हणजे नक्की परीक्षेचा सिलेबस कसा आहे। तर पहिला सगळं असणारे बुद्धिमत्ता रिजनिंगचा टॉपिक असेल, त्यात एकूण 30 प्रश्न राहतील व एकूण गुणही 30 राहतील। दुसरा आहे बघा इंग्लिश। तर इंग्लिशला सुद्धा त्याचप्रमाणे एकूण 30 प्रश्न 30 गुण। तर आता तिसरा आहे GK म्हणजे सामान्य, त्यात सुद्धा एकूण 30 प्रश्न राहतील व एकूण 30 गुण राहतील। तर चौथा आपला विषय आहे बघा गणित। तर गणितात सुद्धा सेम 30 प्रश्न राहतील, 30 गुणाकरिता राहतील व एकूण 120 प्रश्न 120 गुण। आणि तर आता परीक्षेचा कालावधी राहणार आहे तो 90 मिनिटाचा कालावधी राहणार आहे। त्याचप्रमाणे CBT झाल्यानंतर भाषा प्रावीण्य चाचणी LPT टेस्ट त्याला म्हणली जाते, LPT टेस्ट नक्की होणार आहे। तर नक्की पाहू LPT टेस्ट म्हणजे काय आहे। तर सर्व निवडलेल्या उमेदवारांना भाषा प्रावीण्य चाचणी म्हणजे LPT टेस्ट द्यावीच लागेल, ती कंपल्सरी आहे। LPT संबंधित राज्याच्या ज्या राज्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज फॉर्ममध्ये अर्ज केला आहे त्या राज्याच्या अधिकृत भाषेचा घेण्यात येईल। LPT पास करणे आवश्यकच आहे। LPT म्हणजे काय, थोडक्यात तुम्ही जर महाराष्ट्र राज्यासाठी फॉर्म भरला असेल तर तुम्हाला मराठी लिहिता वाचता येणे अनिवार्य आहे, म्हणजे कंपल्सरी मराठी लिहिता वाचता आलंच पाहिजे। तर आता आपण परीक्षेची योजना पाहू। तर परीक्षा ही MCQ टाईपची असेल। परीक्षा हिंदी आणि इंग्लिशमध्ये असणार आहे बघा, म्हणजे MCQ टाईप पेपर येणार आहे, हिंदी व इंग्लिश असणार आहे। तर परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग ही नक्कीच राहील, निगेटिव्ह मार्किंग ही 1/4 राहील। तर आता परीक्षा केंद्र कुठं कुठं असणार आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर कुठं कुठं असणार आहे। बरेच मुलांना हा प्रश्न पडतो की बाबा नक्की आपली एक्झाम कुठं होणार आहे। तर आता ही महाराष्ट्रातली एक्झाम सेंटरचे सांगतो कोणत्या कोणत्या जिल्ह्यात असणार आहे एक्झाम सेंटर। तर बघा अमरावतीला असणार आहे, नगरला असणार आहे, त्याबरोबर अकोल्याला सुद्धा असणार आहे, म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथे सुद्धा आहे। त्यानंतर धुळ्याला असणार आहे, जळगावला असणार आहे, कोल्हापूरला असणार आहे, लातूरला पण आहे, मुंबईला पण आहे, ठाण्याला सुद्धा आहे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड आणि पुण्याला सुद्धा, असे 14 ठिकाणी म्हणजे 14 जिल्ह्यात ही एक्झाम सेंटर आहेत। तर आता पुढं पाहू आपण नक्की आता परीक्षा कधी होईल। आता नक्की प्रश्न पडतो मुलांना परीक्षा नक्की कधी होईल। तर मित्रांनो काळजीपूर्वक लक्ष द्या, 21 नोव्हेंबर 2024 रोजी ही एक्झाम होणार आहे। तर आता 2च महिने बाकी आहेत। त्याप्रमाणे आता ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख आहे का 2 ऑक्टोबर 2024, म्हणजे ऑनलाईन अर्ज सुरू झालेला आहे। तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 21 ऑक्टोबर 2024। म्हणजे मित्रांनो लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या, कारण नंतर सर्व प्रॉब्लेम येतो, साईड चालत नाही। तर 21 ऑक्टोबरला क्लोज होणार आहे, त्याचप्रमाणे 21 नोव्हेंबरला एक्झाम आहे। तर मित्रांनो अशाच सरकारी नवनवीन भरतीसाठी व भरतीच्या अपडेटसाठी मराठी नोकरी कॉर्नर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। येणाऱ्या आगामी सरकारी भरतीचं नवीन नक्कीच मी तुम्हाला अपडेट देत राहील। तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद।